आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभय कुमार शहा. गेली 6-7 वर्ष जे मी म्हणजे 2019-2020 पासून जे मी माझ्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा मराठी ज्याला समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम ही चालवत आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे काहींच्या मते ह्याला लष्कराच्या भाकऱ्या भाजणं म्हणतात. म्हणजे थोडक्यात सांगतो की बहुतांश मराठी माणसाला समभाग गुंतवणुकीचा योग्य अर्थ माहीत नाहीये आणि अनेकदा काय होतं की तो काहीतरी गुंतवत असतो आणि मग त्याला वाटतं की एकदा कुठला तरी घेतला चांगला निघाला तर की त्याला सगळं येतं. म्हणजे तो वॉरन बफे, राकेश भाई हे सगळ्यांचे गुण त्याच्यात आहे असं वाटतं. असो, माझा प्रयत्न अतिशय प्रामाणिक आहे, कारण गेले 6-7 वर्ष अनेकांशी माझं बोलणं झालंय. अनेकांनी कबूल केलंय की त्यांचा जो पोर्टफोलिओ काही केलं तरी खाली असतो, म्हणजे वजा असतो अथवा जास्त नफा मिळत नाही. आजचा तुम्ही व्हिडिओ बघा किंवा व्लॉग बघा, तुम्हाला व्यवस्थित कळेल. आणि दुसरं एक मला महत्त्वाचं अनेकांना सांगायचंय, ज्या वेळेला अनेक म्हणजे आत्तापर्यंत जे लोक सबस्क्रायबर झाले त्यांनी एकच प्रश्न विचारला, तुम्ही कंपनीचं नाव सांगा, तुम्ही कुठला घेता ते सांगा, पुढचे 6 महिने तुम्ही काय घेणार ते सांगा, तुम्ही काय विकणार ते आम्हाला सांगा. किंवा म्हणजे त्यांना बाकी कशातही रस नाहीये, म्हणजे जिथे सगळं आयतं मिळेल. कारण मराठीत एक म्हण आहे, आरत्या बिळात नागोबा. स्वतः काही न करता आयतं. अरे पण दुसऱ्याच्या जीवावर, आईजीच्या जीवावर का पाहिजे? आणि मी मागे पण अनेकदा सांगितले, मी माझं आयुष्य हे अमर नाहीये. मी काय अजून 60-70-90 वर्ष नाही जगू शकत. कधी काही होऊ शकते हे सांगायची गरज नाहीये. तेव्हा स्वतः काहीतरी शिका ना. आणि माझे बहुतेक व्हिडिओ बघा, अनेक लोक किती खोटं बोलतात माहितीये. नाही, मी तुमचे सगळे व्हिडिओ बघितले म्हणतात आणि नंतर विचारल्यावर अरे तुम्ही पुन्हा विचारतो, मी सगळे पाहिले का? मग सगळे पाहिले तर तुमचे प्रश्न असले विचारायला नको. मग गप्प असतं, उत्तर नसतं. का खोटं बोलतं? मला हे सगळे बनवायला 2-2.5 वर्ष लागले आणि तुम्ही सगळे व्हिडिओ बघायला 2-2.5 मिनिटं बस होतात तुम्हाला. धन्य आहे तुम्हाला मानाचा मुजरा. एवढे पटकन तुम्ही बघू शकता. असो, हे काहीही न बघता तुम्ही बघा, वेगवेगळ्या प्रश्नांवर, विषयांवर व्हिडिओ बनवलेत, ज्याने अनेक परिस्थिती समजावून सांगतो. हा, तुमची नेहमीची तक्रार तुम्ही कुठला तो समभाग आहे ते नाही सांगत. कशाला तुम्ही माझ्यावर सेबीची वाकडी नजर टाकायचा प्रयत्न करता? मी नाही सांगू शकणार. कायदे तेवढे कडक केलेत सेबीनी, आणि सेबीनी केले याच्या मागे काहीतरी अर्थ आहे. कारण फसवून खोटं बोलणारे यूट्यूबर्स खूप आहेत, ज्याला आजच्या इंग्रजीमध्ये इन्फ्लुएन्सर म्हणतात. तर मला कुठल्याही समभागाचं तुमच्या पुढे विपणन करायचं नाही. विपणन म्हणजे मार्केटिंग. मी फक्त योग्य प्रकारे समभागात कसं गुंतवायचं हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. आजचा विषय आहे सिलेक्टिंग अ करेक्ट स्टॉक, अथवा मराठीत योग्य समभाग निवडणे. आता मला आठवत नाही, पण 2 का 3 वर्षापूर्वी मला एका विशिष्ट अशा, म्हणजे ज्याला इंग्रजीत इंडस्ट्रीमध्ये समभाग घ्यायचा होता. म्हणजे उदाहरणार्थ विशिष्ट म्हणजे आता आपण जेव्हा वाहतूक क्षेत्रातील समभाग,
म्हणजे ट्रान्सपोर्टेशन अथवा आपल्याला कळलं, अथवा दूरध्वनी म्हणजे टेलिफोन त्या क्षेत्रातला. तसंच मला एक वैशिष्ट्यपूर्ण क्षेत्रातल्या अनेक आहेत त्याच्यात समभाग, पण मला योग्य घ्यायचा होता. कारण मी काय प्रयत्न करतो त्या क्षेत्रातले, आता अनेक जण मला प्रश्न विचारतात, मग आता ह्याच्या पुढे तुम्ही म्हणजे विंड पॉवर अथवा यातले सगळे समभाग आम्हाला सांगा नाव, का तुम्ही सगळे घेणार आहात का? तुमच्याकडे 5,000 करोड आहेत का? याला काही अर्थ नसतो. मग 5 घेतले त्या प्रकारातले आणि मग आमचे 2 चांगले निघाले तरी फायदा आहे. कोण म्हणतं तुमचे 2 निघालेले काय 5,000% देणार आहेत आणि बाकीचे जे 3 खराब निघाले ते काय तुम्हाला फक्त वजा 100% देणार आहे? म्हणजे तुम्हाला 4,900% नफा झालाय का? हे सगळे जे कोण तुमच्या डोक्यात घालतं हे मला कळत नाही. महत्वाचं आहे का? आणि सर्वप्रथम एक लक्षात ठेवा, मला कधीच माझी लाल करायची नाही. मला तुमच्यात जर काही ज्ञान घालू शकलो तर मला आनंद आहे. आणि वर भगवान बघतो की ह्याच्या बँकेत म्हणजे याच्या खात्यात पुण्य जमा झालं. कारण मागे एकदा मला हृदयविकाराचा झटका येऊन मी वाचलो, यात मोठं यश आमच्या डॉक्टरांचं ज्यांनी वाचवलं. ताबडतोब रात्री उठले, त्याच कपड्यात धावत आले आणि मला थ्रोम्बोलिसिसचं इंजेक्शन देऊन बाकी पुढचं सगळं पाहिलं त्यांनी. तर मला असं पुण्य कमवायचं, कारण उद्या कोणाच्याही बाबतीत काहीही होऊ शकतं. तब्येत असो. 2 का 3 वर्षापूर्वी माझं आमच्या एका नातेवाईकाशी असं बोलता बोलता गप्पा मारता मारता म्हटलं मला हा अबक समभाग घ्यायचा आहे. आणि तो अबक समभाग काही वर्षापूर्वीच तो म्हणजे ज्याला म्हणतात समभाग मंडईमध्ये तो लिस्ट झाला होता. आता पटकन मला लिस्टला मराठी शब्द आठवत नाही, पण त्याच समभागाचा मी खूप अभ्यास केला होता आणि मी घ्यायला सुरू केलं होतं. पण त्या ग्रस्थानी काय सांगितलं की नाही 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 नाही, ते तर ते कुठेच दिसत नाही असं बघ, कुठलंही काम काही बघायला गेलं की त्याचं नावच नाही दिसत, त्याच्याऐवजी दुसरा. तो तर सगळीकडे तेच दिसतंय, तेच दिसतंय, तेच दिसतंय. आत्ता काय आहे आजची परिस्थिती हे बघा. सर्वप्रथम मी त्या माझ्या नातेवाईकांनी जो सुचवलेला त्या समभागाची सगळी माहिती सांगतो. गेल्या 1 वर्षात वजा 6.9 एवढा तोटा, वजा म्हणजे तोटा. गेल्या 2 वर्षात वजा 13% तोटा, म्हणजे दर शेकडा वजा 6.5% तोटा. गेल्या 3 वर्षात 11.5% नफा, म्हणजे दर शेकडा 3.82% नफा. गेल्या 4 वर्षात 26.2% नफा, म्हणजे दर शेकडा 6.5% नफा. आणि गेल्या 5 वर्षात 20.22% नफा, म्हणजेच 4.4% दर शेकडा नफा. 4 वर्षापूर्वी गेल्या 4 वर्षात फक्त त्याने दर शेकडा 6.5% दिलाय, म्हणजेच बँके एवढा दिलाय. बाकी 2 वेळेला तर तोटा, एका वेळेला दर शेकडा 3.82% आणि एका वेळेला 4.04. मग कशाला त्या समभागात घालायचं? आणि गेल्या 1 महिन्यात वजा 0.10%. आता जो मी अभ्यास केलेला, जो घ्यायला सुरू केलेला, कसं असतं ना, उगीच वाद घालायला अनेकांना बरं वाटतं. आणि मी बघतो ना, तोच योग्य, तोच योग्य, तोच योग्य. याचा अर्थ कमी अभ्यास त्यांना
फंडामेंटल अनालिसिसचा एफ पण माहित नाही. काय काय बघायचं असतं त्या समभागात, तो जुना आहे वगैरे वगैरेचा काही संबंध नाही. मी अनेकांना यावेळेला दाखवून दिले गेल्या 1-2 वर्षात की ते हा जुना आहे, हा मोठा आहे, हा लार्ज कॅप आहे. अरे पण त्यांनी कधीच पाहिलं नाही, इतिहास काढूनच नाही पाहिला. गेल्या 5 वर्षात किती दिल्या, 4 वर्षात, 3 वर्षात, 2 वर्षात, 1 वर्षात नाही. त्याच्यापेक्षा काही छोटे म्हणजे स्मॉल कॅप, मिड कॅप, टायनी कॅप यांनी भरपूर दिला हो नफा. अगदी 60%, 70%, 80%, 100, 215% सुद्धा दिलाय दर साल, दर शेकडा. आता मी निवडलेला समभाग बघा, आता मला मी म्हणावंच लागतं, यात माझा मीपणा नाहीये, हे लक्षात घ्या. गेल्या एका वर्षात 66.71% नफा, 2 वर्षात 73.10% नफा, म्हणजे दर साल दर शेकडा 36.55% नफा. 3 वर्षात 176.00 नफा, म्हणजेच दर साल दर शेकडा 58.66% नफा. 4 वर्षात 276% नफा, म्हणजे दर साल दर शेकडा 69% नफा. 5 वर्षात 527% नफा, म्हणजे दर साल दर शेकडा 105.4%. आणि गेल्या 1 महिन्यात 13% नफा. आणि त्या माझ्या नातेवाईकाचा गेल्या 1 महिन्यात वजा 0.10, वजा म्हणजे हा तोटा, म्हणजे माझ्या याने गेल्या 1 महिन्यात 13%. आणि आत्ता मी बघतो तर माझा समभाग खूप छान प्रकारे वर चाललाय. नाही, त्यांनी सांगितलेला पण तो चाललाय. अहो पण तुम्ही गेले 5 वर्ष, एवढा नाही चाललाय, पण गेले 5 वर्षात तुम्ही काय दिलंय? अहो आपण समभागात का गुंतवणूक करतो? कारण 6.5% जे बँक देतं त्याच्यात आपलं काही भागत नाही. कारण महागाई ही अंदाजे 10%, मी पकडतो अंदाजे 10%, 12%. तुम्हीच पहा रिक्षाचे दर कितीने वाढलेत, दुधाचे दर कितीने वाढलेत, अनेकांचे दर महागाई कितीने वाढली हे पहा तुम्ही. भाज्या कशा महाग होत आहेत, चहा कसा महाग होतोय. आता हे मी सांगायची गरज नाही, माझं तर त्या क्षेत्रातलं ज्ञान शून्य. पण तरी काही वेळेला वाचावं लागतं, समजून घ्यावं लागतं. आता तुम्ही सांगा, मलाच सगळं कळतं, मीच आणि मी खूप बघितलंय, हे हे तेच वापरतात, ते हेच वापरतात. अरे काय ते हे नसतं, ते सगळं बघण्या. मी एक समभागात निवडलेला, तर एकाने मला काय हसत म्हणाला, अरे काय नाव आहे त्या समभागाचं, असं फालतू नावाचं का तू निवडतो? त्याने एका वर्षात 176% दिले. मला नावाची काय घेणं देणं आहे? मी मागे एक 4 चाकी वाहन विकत घेतलेलं, सगळं सुंदर, सगळं चांगलं, मला सगळं माहिती. एकाने काय हसावं, अरे मागून बघ कसं दिसतं. त्याला म्हटलं मी गाडीत बसून चालवतो, मी कशाला गाडीच्या मागे जाऊन धावू आणि मागून बघत बसू. मला काय करायचंय? मला गाडी सुंदर आहे, इंजिन सुंदर आहे, सगळं चांगलं आहे. म्हणजे अनेकांना उगाच म्हणजे इंग्रजीमध्ये पोरिंग नोज, म्हणजे का? आणि हे स्वतः मग अशाच समभागात अडकतात. त्या गृहस्थांनी काय फायदा कमवलाय तुम्ही सांगा ना? दर साल दर शेकडा, पुन्हा सांगतो त्या गृहस्थाचा 4%, एके ठिकाणी 6.5%, एके ठिकाणी 3.82%. संपलं. एका वर्षात तोटा, 2 वर्षात तोटा. आणि मी जो घेतलेला आहे, फक्त आता 1 वर्षात 66.71 नफा, 2 वर्षात दर साल दर शेकडा 36.55 नफा, 3 वर्ष 58.66% नफा, 4 वर्षे 69.00 नफा, 5 वर्षात 105.40% नफा, आणि एका महिन्यातही 13%. आणि त्या ग्रहस्थाने सुचवलेला एका महिन्यात वजा 0.10% नफा.
आणि गंमत कशी असते, नाही बाबा तू खूपच मनापासून सांगतो आणि तू खूप चिडतो आणि तू खूप गोष्टी सांगतो, मग आम्हाला तुझा कंटाळा येतो. त्याच्यामुळे मी आता ठरवलंय, कोणालाही काहीही कुठलंही म्हणजे नाव तर मी सांगतच नाही, हे आमच्या नात्यात होतं म्हणून त्यावेळेला बोललेलो, पण आता कोणालाही काहीही सांगायचं नाही. कारण मला कळून चुकलंय, मी भारतातल्या अनेक कोटी वॉरन बफेंना मी सांगून काय फायदा आहे. कारण मी स्वतःला कधीच वॉरन बफे समजत नाही. किंवा सगळे राकेश झुंझुनवाला आहेत, त्यांना मी सांगून काय फायदा. मी सत्यजित अभय कुमार शहा आहे, मी आहे तसाच, पण मी निवडतो, योग्य समभाग निवडतो. दुसरं असाच एक मागे एकदा झालेलं वाहन क्षेत्रातला मी योग्य निवडला, त्याने पण असाच उत्तुंग परतावा दिला. आणि ज्याने मला सांगितलेलं नाही रे ही खूप जुनी आहे, हे आतापर्यंत 10% पण नाही दिला गेल्या 4 वर्षात. काय फायदा. मला हे सांगायचंय. आता कृपया मला विचारू नका समभागाचं नाव सांगा, नाही सांगणार. सेबी कडून लिहून आणा लिखित मध्ये. मला माझं हा सगळा जो मी उठाठेव करतोय लोकांना सुधारवण्याचा, तुम्ही स्वतःला विचारा की एवढी माहिती कोणी देतं का. नाही, तुम्हाला काय का माहीत असणार, कारण तुम्ही व्हिडिओच नाही बघितले ना. ते तुम्हाला चित्र म्हणजे विचित्रपणे अंग हलवलेले हे बघायचे असतात, काय म्हणतात त्याला, शॉर्ट्स किंवा रील्स. तुम्हाला असल्या गोष्टी बघून फायदा नाही. आणि अजून एक सांगावंसं वाटतं, तुम्हाला माझं बोलणं जरा हळू वाटत असेल तर तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बघताना वर एक निशाणी आहे गोलसर काहीतरी, त्या निशाणीवर तुम्ही जा आणि तिथे गेल्यावर मग तुम्हाला तिथे इंग्रजीत स्पीड म्हणून दिसेल. तिकडे तुम्ही 1.5 2 एवढ्या वेगात ऐका ना. मी एवढ्या वेगात नाही बोलू शकत आणि मी हळू बोलतो कारण लोकांना हे कळण्यासाठी. आणि माझा आवाज सुद्धा जरा वरच्या पट्टीत आहे कारण नीट बोलावं. नाहीतर काही जण फक्त काय 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 बोलतात काही कळत नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ न केलेला बरं ना. मी समजावण्यासाठी. आणि सुदैवाने मला काही जणांनी सांगितलं तुमची तळमळ समजते, पण जे लोक माझ्याशी भांडतात त्यांना तळमळीशी काही घेणं देणं नाहीये. प्रत्येक गोष्टीत काहीतरी मुद्दा काढायचा. नाही ही नवीन आहे, अरे नवीन आहे म्हणजे मी स्वतः त्या नवीन जे मी निवडलंय, जे मी शोधलंय, जे मी अभ्यास केलाय, त्यांच्या कारखान्यात मी जाऊन आलो आहे. मला त्या मालकांविषयी माहीत आहे. आणि बाकी खूप फंडामेंटल अनालिसिसचे मुद्दे आहेत. एकच सांगतो, काल का परवा मोतीलाल ओसवालचे अगरवाल साहेब, जे त्यांचे पार्टनर पण आहेत, त्यांना त्या मुलाखत घेणाऱ्यांनी विचारलं की तुम्ही कसं हे करता, म्हणजे जे लोक मला नेहमी विचारतात. त्याने खूप छान सांगितलं. थोडक्यात सांगतो, अनेक जणांना फक्त प्राइस महत्वाची असते, शेअरची प्राइस. म्हणजे मी तुम्हाला खोटं नाही सांगत, एखादा शेअर 1 पैशाला असेल, लोक उड्या मारतील त्याच्यावर, अरे कितना सस्ता है ना, मैं 1 करोड शेअर ले सकता हूं. तो 1 पैशाचा 0 पैसे कधी होईल कळणार नाही. पण एखादा कोणी सांगितला अरे हा चांगला आहे, हा 25,000चा आहे, नाही. कारण त्यांनी काय सांगितलं, ते स्वतः व्हॅल्यूला किंमत देतात. त्या समभागाची व्हॅल्यू काय आहे आणि ती व्हॅल्यू ओळखणं महत्वाचं आहे. आणि माझा तोच आटोकाट प्रयत्न असतो, मला व्हॅल्यू महत्वाची. मी कधीच समभागाची किंमत बघत नाही. अनेक जण तुम्ही बघा, खानावळीत भोजनालयात गेल्यावर
ती जी यादी असते पदार्थ आणि त्यांचे भाव, ज्याला आजच्या मराठीत मेनू म्हणतात, उजवीकडे पाहतात. मागे असंच झालेलं. कोणाबरोबर झालेलं आहे मी सांगत नाही, कारण मला जगायचं आहे अजून. मी काय सुचवलं, आपण बडीशेपच मागवूया, कारण त्याचं किंमत नाही, म्हणजे त्याचे काही घेणार नाहीत ते. किंवा आपण कांदाच मागवू. काय तुम्ही उजवीकडे बघून मागवणार काय मागवायचं ते. समजा त्यांनी लिहिलं चटणी 2 रुपये वाटी, जास्त मागितली तर मग ती चटणी खाऊन येणार का तुम्ही? पण समजा मसाला डोसा खायचा तर तो नाही खाणार. हे तसंच झालं. आणि त्या अगरवालजीनी काय सांगितलं, हे मी अनेक ठिकाणी अनेक गोष्टी वाचतो, त्याच्यामुळे मी तुम्हाला नाही सांगू शकत कुठल्या पुस्तकातून वाचलं, कुठून माहिती घेतली, काय माहिती घेतली. मला अनेक जण भंडावून सोडतात. एकाने तर मी एका वर्तमानपत्राचं नाव घेऊन दर सोमवारी तिकडे एक सदर येतं हे सांगितलेलं, आणि त्या दिवशी मी स्टेटसला ते PDF मध्ये काढून लावलेलं. त्या त्या रामदेव म्हणजे त्या म्हणजे स्वतःला वॉरन बफे समजणाऱ्या व्यक्तीने काय म्हणजे मला नोकर समजून त्यांनी काय लिहावं, मला ते पाठवून द्या, ते तुम्ही काढलेलं. कोण मी तुमचा गडी आहे का? तुम्हाला नाही काढतायत जाऊन युट्यूबवर, हे गुगलवरून. मी त्या वर्तमानपत्राचं नाव पण सांगितलं. मी प्रत्येक वेळेला म्हणतो, लोकांना ऐकतं का? अहो ऐकतं का? तुम्हाला ते PDF वरून काढता पण येत नाही, कधी प्रयत्नही नाही केलाय. फक्त नाव पाहिजे बस. खूप विचार करण्याची गोष्ट आहे. मी गेले 2, 4, 5, 6 दिवस नेहमीच सांगितले की आज मार्केट खाली आलंय, तरीही माझे मी प्रूफ 1 प्रूफ 2 असं करून देत असतो. बहुतांश म्हणजे बऱ्यापैकी समभाग हिरवे होते पडणाऱ्या मार्केटमध्ये. आज सुद्धा S&P BSE सेन्सेक्स 0.5 नी वर आहे अथवा 0.6 नी वर असेल, पण माझे समभाग 8%, 7% असे वर आहेत. एकतर आता 52 वीक हायच्या जवळ आहे, अजून गेला नाही, तो जाईल सुद्धा. तेव्हा असे वेगळे माहितीपर व्हिडिओ जर पाहायचे असतील, आणि खरंच माहितीपर, तुम्हाला काय इथे मी मनोरंजनासाठी नाही, आणि माझाही वेळ काय फुकट नाहीये, मलाही अनेक काम आहेत. तुम्हाला सुधारायचे सुधारा, आणि जर हे असले काही प्रयत्न आवडले तर माझे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा. सगळ्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. पुन्हा भेटू असे काही चांगल्या विषयावर व्लॉग घेऊन, व्हिडिओ घेऊन. जय हो.